सर नमस्कार. आत्ता आपण गोरवाडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी लाक्षणिक जे उपोषण चालू आहे त्यासाठी उपस्थित आहात. तर काय ओळख सांगाल आणि काय मागण्या आहेत आपल्या? मी निरंजन फलके, मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचा एक सदस्य. मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने आज इथे दीर्घकालीन ज्या मागण्या आहेत रेल्वे संदर्भात त्यासाठी आज एक लाक्षणिक उपोषण इथे चालू आहे. आज आमची पहिली मागणी अशी आहे की दुपारी 12 ते 3:30 या दरम्यान एकही लोकल लोणावळा ते पुणे या पट्ट्यामध्ये धावत नाही आहे. कोविडच्या आधी एक लोणावळ्याहून 2 वाजता निघणारी लोकल आणि पुण्याहून 1 वाजता निघणारी लोकल ही चालू होती. जेव्हा आम्ही प्रशासनाला हा प्रश्न विचारला तेव्हा प्रशासनाने मेंटेनन्स हे कारण दिलं. पण याच दरम्यान दुपारी 12 ते 3:30 या दरम्यान मालगाडी असेल, बाहेर गावी जाणाऱ्या एक्सप्रेस असतील, ह्या धावत असतात. मग तेव्हा हा प्रशासनाचा मेंटेनन्स कुठे जातो? या संदर्भात जेव्हा आम्ही खासदारांना भेटलो तर खासदारांनी आम्हाला उत्तर दिलं की रेल्वे मंत्री आम्हाला म्हणलेले आहे की मेंटेनन्स असल्यामुळे आम्हाला या दुपारच्या लोकल चालू करता येणार नाही. आमचे प्रवासी संघाचे काही सदस्य दुपारी 12 ते 3:30 या दरम्यान प्लॅटफॉर्मवर बसून आम्ही त्याचे व्हिडिओ काढले. तर त्या दरम्यान अनेक मालगाड्या इथे धावत होत्या, अनेक एक्सप्रेस या रूटवर धावत होते. मग हा दुजाभाव तुम्ही का करतायत हे अजून आम्हाला कळलं नाही आहे. तसेच कोल्हापूरहून निघणारी जी सह्याद्री एक्सप्रेस आहे ती पूर्वी मुंबईपर्यंत जात होती. कोविडच्या काळानंतर ती फक्त पुण्यापर्यंत धावत आहे. प्रशासनाला आम्ही जा विचारल्यानंतर ते म्हणले की मुंबई टर्मिनसला आम्हाला प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे, पण परप्रांतीत जाणाऱ्या गाड्यांना मुंबई टर्मिनसला प्लॅटफॉर्म मिळतो, पण महाराष्ट्रातल्या गाड्यांना ह्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. हा दुजाभाव का करत आहे हे अजून आम्हाला कळलं नाही आहे. आमची तिसरी मागणी आहे की रात्री जी आमची 11:15ची जी लोकल होती, म्हणजे आज जर का आमची 10:20ची लोकल निघाली तर आम्हाला डायरेक्ट 12:20ला लोकल आहे लोणावळ्याला जायला किंवा तळेगावला यायला. आज ती 11:15ची लोकल ही आमच्या दृष्टीने फार सोयीस्कर गाडी होती. ती गाडी आज प्रशासनाने बंद केलेली आहे. ती गाडी पूर्ववत चालू करावी अशी आमच्या संघातर्फे त्यांना विनंती आहे. अनेक वर्षापासून पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेसला तळेगावती थांबा द्यावा या संदर्भात प्रवासी संघ गेले 25 वर्ष प्रशासनाची लढा देत आहे, पण अजूनही ती मागणी आमची पूर्ण झाली नाही आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी इंद्रायणी गाडी ही अतिशय सोयीस्कर गाडी आहे, पण तिलाही अजून इथं थांबा देण्यात आला नाही आहे. ॲक्च्युली इंद्रायणी गाडीला फार मोठं मार्जिन आहे इथं थांबा देण्यासाठी, पण तेही पूर्ण करतात प्रशासन अपयशी ठरलेलं आहे. गोरवाडी रेल्वे स्थानकाच्या काही सुधारणा आहेत त्यासुद्धा यांनी करायला पाहिजे होत्या, काही अजून केलेल्या नाही आहेत. माझी खासदारांना विनंती आहे की तुम्हाला महासंसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे, पण तुम्ही रेल्वे मंत्र्यांपुढे बोलताना का कसरतायत हे अजून आम्हाला कळलं नाही आहे. आज रेल्वे मंत्र्यांनी तुम्हाला एक लेटर दिलं की मेंटेनन्सच्या कारणाअभावी आम्ही हे गाड्या चालू करू शकत नाही, पण तुम्ही त्यांना प्रत्युत्तर द्यायला हवं होतं की कोविडच्या आधी ही गाडी चालू होती तेव्हा मेंटेनन्स होत होता, आता का या गाड्या तुम्ही बंद केलेल्या आहेत? अनेक असे प्रश्न आहेत की खासदारांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला पाहिजे होतं, पण खासदार तोंड बंद करून गप्प आहेत. फक्त महासंसद रत्न पुरस्कार मिळून काय उपयोग नसतो, जनतेचे प्रश्न हे सोडवले गेले पाहिजेत. अशा अनेक मागण्या आम्ही खासदारांपर्यंत गेलेलो आहे. त्यांचं एक तर हास्यास्पद उत्तर असं आहे, त्यांना आम्ही हे सगळं कारणं सांगितली तर त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही जसं मला बोलतात तसं मला रेल्वे मंत्र्यांपुढं बोलता येत नाही. म्हटलं खासदार साहेब, तुम्ही 25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतायत. ही तुमच्या घरची मागणी नाही आहे, वैयक्तिक मागणी नाही आहे, ही जनतेची मागणी आहे. आज विरोधी पक्षातले काही खासदार असतील, त्या सुप्रिया सुळे असतील, सपाचे काही खासदार असतील, उत्तर प्रदेशामधील सुप्रिया सुळे यांनी दौंडमध्ये वंदे भारत या गाडीला थांबा मंजूर करून घेतला. सपाचे काही खासदार आहेत UP-मधले विरोधी पक्षामधले, त्यांनी त्यांच्या भागामध्ये अनेक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मंजूर करून घेतला. पण आज आमच्याकडचे खासदार साहेब ना आमची सिंहगडची मागणी ते पूर्ण करत आहेत, ना इंद्रायणीची मागणी आमची पूर्ण करत आहेत. फक्त माझे प्रयत्न चालू आहेत एवढंच त्यांचं उत्तर असतं. आज तुम्ही बघतायत हे सगळे 60-70 वर्षातले ज्येष्ठ नागरिक आज हे उन्हामध्ये उभे केलेले आहेत. प्रशासनाला 1 महिन्यापूर्वी आम्ही लेटर पाठवलं होतं की आमच्या अशा मागण्या आहेत. अजूनही त्यांनी काही आम्हाला प्रत्युत्तर दिलं नाही आहे. मी आज इथं रेल्वेतले काही कर्मचारी वर्ग इथं आहेत,
या आंदोलनाची पुढची दिशा मी तुम्हाला सांगू इच्छितो. अनेक NGOs, अनेक संस्था या तयारीमध्ये आहेत. आजच्या आंदोलनात जर का आम्हाला प्रतिसाद दिला नाही प्रशासनाने, तर भविष्यात DRM ऑफिसला आम्ही मावळ प्रवासी संघटनेच्या वतीने हजारोच्या संख्येने घेराव टाकणार आहोत. हे मी या आंदोलनाच्या निमित्त रेल्वे प्रशासनाला सांगू इच्छितो आहेत. यापुढे हे आंदोलन अनेक तीव्र स्वरूपात चालू होणार आहे. तरी माझी प्रशासनाला विनंती आहे, लवकरात लवकर आमच्या या मागण्या पूर्ण करा, नाहीतर जनतेच्या रोषाला तयार राहा. धन्यवाद.